नमस्कार, जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालणार आहे। त्याच्यामध्ये राज्य सरकारने काढलेला जो जिहार आहे 26 नोव्हेंबर 2025 रोजी, त्याच्यामध्ये म्हणजे एका वर्षासाठी पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि जे सहकारी बँकेचं कर्ज आहे त्याचं पुनर्गठन शेतकऱ्यांना करता येणार आहे। मित्रांनो, त्या संदर्भात तसेच फळपीक विम्याच्या संदर्भात आणि अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, राज्य सरकारनं 26 नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण जिहार काढला। म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पावसामुळे नुकसान झालेलं आहे अशा जिल्ह्यातील जे तालुके असतील, जे मंडळं असतील, त्या मंडळांना म्हणजे त्या मंडळातील शेतकऱ्यांना एका वर्षासाठी पीक कर्जाची वसुली म्हणजे बँकांना करता येणार नाही आणि सहकारी बँकेचे पुनर्गठन हे शेतकऱ्यांना करता येणार आहे। पण मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा केलेली असताना 30 जून 2026 पूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी केली जाणार आहे। मग मित्रांनो, हा एक गुगली बॉल असू शकतो, शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये अडकवण्याचा एक प्रयत्न असू शकतो। जर शेतकऱ्यांनी सहकारी बँकेचं पुनर्गठन केलं तर शेतकरी हा रेग्युलर याच्यामध्ये येईल आणि रेग्युलरमध्ये जर का आला तर त्याचं कर्ज माफ केलं जात नसतं। रेग्युलर जे कर्ज घेतलेलं असतं ते रेग्युलरमध्ये कर्ज कोणतेही बँका माफ करत नाही, कोणतेही सरकार माफ करत नाही। त्याच्यामुळं तुमचं जर का कर्ज थकीत असेल तर ते थकीतच राहू द्या, कारण आता 30 जून 2026 पूर्वी राज्य सरकार कर्जमाफी करणार आहे आणि त्याची आकडेवारीसुद्धा आता वेगवेगळ्या बँका असतील, म्हणजे सहकारी बँका म्हणजे कोणत्या बँका, तर जिल्हा बँका असतील, DDCC बँका असतील, या बँका म्हणजे सहकारी बँका। आणि या सहकारी बँकेचा जो डाटा आहे आता तो राज्य सरकारनं मागवायला सुरुवात केलेली आहे। कशासाठी, तर कर्जमाफीचा जो आकडा आहे तो नेमका किती येतो, कोणते शेतकरी आहेत, कोणत्या शेतकऱ्याचं किती कर्ज आहे, कोणत्या बँकेवर किती कर्ज आहे शेतकऱ्यांनी घेतलेलं, त्याचा एक डाटा हा राज्य सरकारकडे पाठवण्याचं काम आता सध्या चालू आहे। मित्रांनो, हे काम चालू असताना जर काही शेतकऱ्यांकडे जर का बँकेचे काही जर का नोटीस आलं किंवा काही जर का तुमची माहिती मागवली, म्हणजे XYZ काही जरी माहिती असेल तुमच्या पीक कर्जासंदर्भात, तर ती तुमच्या बँकेला तुम्ही द्या। जर तुम्ही दिली नाही तर कदाचित तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू शकता। जर तुमचे काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील तर ते लवकरात लवकर तुमच्या बँकेकडं, म्हणजे जर का बँकेनं मागणी केली तर बँकेला स्वतः जाऊन विचारण्याची गरज नाही। मित्रांनो, दुसरा सर्वात महत्त्वाचा, एखाद्या शेतकऱ्याने जर का पीक कर्जाचं पुनर्गठन केलं तर पुनर्गठन आता जे शेतकरी करतील ते शेतकरी याच्यामध्ये म्हणजे कर्जमाफीमध्ये बसणार नाही। त्याच्यामुळं कर्जमाफी होईपर्यंत कोणतेही कर्ज घेऊ नका आणि त्याचं पुनर्गठनसुद्धा करू नका। मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फळपीक विम्यासंदर्भात। मित्रांनो, याआधी देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दलचं अपडेट घेतलेलं होतं की जळगाव असेल, धुळे असेल, या जिल्ह्यातील जो केळी पिकाचा पीक विमा होता हा मोठ्या प्रमाणावरती मंजूर करण्यात आलेला होता। पण जी आपलं हवामानाची जी संस्था आहे त्या संस्थेनं पीक विमा कंपनीला हवामानाचा जो डाटा पीक विमा कंपनीला द्यावा लागत असतो, त्याच्यासाठी राज्य सरकारनं 10 कोटी रुपये त्या हवामानाच्या कंपनीला देणं बंधनकारक असतं। ते पैसे न दिल्यामुळं अद्यापर्यंत हा डाटा मिळालेला नव्हता आणि आता तो डाटा या धुळे असतील, जळगाव असतील, या दोन्ही जिल्ह्याचा मिळालेला आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथं म्हणजे आंबा या फळपिकाचा पीक विमा मोठ्या प्रमाणावरती बाकी होता, तो देखील आता वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। जळगाव असेल, धुळे असेल, या जिल्ह्यातील केळी पिकाचा पीक विमा वाटप व्हायला सुरू झालेला आहे। तसंच इतर जिल्ह्यातील अमरावती असेल, अकोला असेल, या जिल्ह्यातील ज्या जिल्ह्यातील फळपीक विमा अद्यापर्यंत पेंडिंग होता तो पीक विमा आता वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाच्या संदर्भात। मित्रांनो, जर तुमचं KYC यादीमध्ये जर का नाव आलेलं नसेल तर तुम्हाला
म्हणजे शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की आमचं KYC यादीमध्ये नाव नाही आहे, मग आम्हाला अतिवृष्टी असेल, रब्बी अनुदान असेल ते मिळेल का? जर तुमचं फार्मर ID अप्रूव्ह असेल तर तुमचं नाव KYC यादीमध्ये येणार नाही. जर तुमचं फार्मर ID सुद्धा नाही आणि जर का तुमचं KYC यादीमध्ये सुद्धा नाव नाही, तर मात्र तुम्ही तुमच्या तलाठ्याकडं किंवा तुमचं मंडळ अधिकारी असेल त्यांच्याकडे किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही याची चौकशी करू शकता. आणि ज्या याद्या आहेत KYCच्या, म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या KYC बाकी आहेत अशा शेतकऱ्यांच्या याद्या या प्रत्येक जिल्ह्याच्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा याद्या या जिल्ह्याच्या पोर्टलवरती टाकण्यात आलेल्या आहेत. तिथं जाऊन तुम्ही तुमची KYC पेंडिंगच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता. आणि जर का तुमचं नसेल तर तुम्ही म्हणजे तहसीलदार असेल, तलाठी असेल, तहसीलदारापेक्षा तुम्ही तलाठ्याला तुमची चौकशी करा की आमचं नाव टाकलं होतं का, किती नुकसान दाखवलेलं होतं त्या संदर्भात. आणि जर तुमचं नाव आलेलं नसेल तर आमचं नाव पुढच्या यादीमध्ये येईल का? कारण मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे म्हणजे 2-2, 3-3 याद्या लागत आहे आणि काही शेतकऱ्यांचं पहिल्या यादीमध्ये जर का नाव नसेल तर ते दुसऱ्या यादीमध्ये येईल. जर का दुसऱ्या यादीमध्ये जरी नसेल तरी तुमचं तिसऱ्या यादीमध्ये नाव येऊ शकतं. म्हणजे अर्थातच गोंधळून जाण्याचं कारण नाही. जर नसन आलं तर दुसऱ्या यादीमध्ये येऊ शकतं. त्याबद्दलची चौकशी देखील तुम्ही तुमच्या तलाठ्याकडे करा. आणि जर एवढं करून जर का तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर तुम्ही मित्रांनो याबद्दलची तक्रार नेमकी कुठं आणि कशी करायची, तुम्ही मित्रांनो याबद्दल म्हणजे RTI दाखल करू शकता. माहिती अधिकारानुसार तुम्ही माहिती मागू शकता किंवा तुम्ही तक्रार निवारण संस्था याची लिंक म्हणजे मी आता बायोमध्ये देणार आहे आणि याच्याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. तुम्ही नेमकं तुम्हाला जर का अतिवृष्टी असेल, रब्बी अनुदान असेल, जे काय तुमची तक्रार असेल ती तक्रार नेमकी कुठं करायची आणि त्याचा मागोवा नेमका कसा घ्यायचा याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण टाकणार आहोत. मित्रांनो, आज 29 तारीख आहे आणि 30 तारखेपासून 30 तारीख ही KYC करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आलेली होती. पण अद्याप देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांची KYC पेंडिंग आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी KYC केलेली नाही आहे. त्याच्यामुळं त्यांचं अनुदान अजून पेंडिंग राहिलेलं आहे. मित्रांनो, लवकरात लवकर ही KYC पूर्ण करा. आज आणि उद्या तुमचा अनुदान लवकरच वितरित करण्यात येणार आहे. आणि जे शेतकरी एवढं करूनसुद्धा जे शेतकरी बाकी असतील त्या शेतकऱ्यांबद्दलचं आता नवीन अपडेट आल्याच्या नंतरच समजेल की तारीख KYC साठी वाढवून दिली जाते की नाही. तर हे होते मित्रांनो काही महत्त्वाचे अपडेट. चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.